सोनादेवी टेमघर टीमचे कॅप्टन झाला आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. बिंदास विथ कालुराम भोईर. कुलमॅन कालुराम भोईरला आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर संजय ठाकरे त्या ठिकाणी सज्ज होतोय. पाहूया सुरुवात फलंदाज चांगले करतील की गोलंदाज. मात्र ही मॅच जी आहे ना ती भरपूर चांगली पाहायला मिळेल तुम्हाला. चला मॅचला सुरुवात करा. पॉवर प्लेचं षटक संजय ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर येतोय. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजनमध्ये आपण पाहतोय आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक जे आहेत ते इनफिल्डच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक पाहूया कशा प्रकारे फेकलं जाईल. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी संजय ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. मॅच ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साईडला. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी. नक्कीच मिस फील्ड आणि बॅकअप देखील चुकीचा. बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार. नक्कीच मित्र, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाते त्यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक आणि सोबतच विकेट हॅट्रिकसाठी दोन्ही टीम्सला पारितोषिक लावलं गेलं आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राईज. सन्माननीय हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे अण्णा यांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील बॉल हवेमध्ये. किरण त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल स्टॉप केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलवर कालुराम भोईर कुलमान 6 धावा वसूल केल्यात. या बॉलेस रिवर्स अटॅम्प. अजून एक चांगला फटका. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार. आपण या मॅचचा विचार केला तर सोनादेवी टेमघर टीमसाठी अगदी महत्त्वाचा रोल असेल कालुराम भोईरचा. कारण समोर आपण श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला पाहतोय. एक तगडा संघ आहे आणि या टीम समोर खेळत असताना तुम्हाला धावा आवश्यक आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉले सफल होऊन पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलाय. काय कमालीचा फटका. अगदी कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल देखील थांबत नाहीये. निघून गेलाय सीमा पार. 4 धावा. चौकार. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा चौकार. तर या ओव्हरमधील हा तिसरा. चालू हंगामाचा विचार केला तर एक अर्धशतक कालुराम भोईरच्या नावावरती देखील आहे. अर्थातच अबिलिटी जी आहे ती भरपूर मोठी आहे. आणि पुन्हा एकदा आपली अबिलिटी त्या ठिकाणी सिद्ध करतोय कालुराम भोईर. 4 बॉलवर 14 धावा खर्च केल्यात संजय ठाकरे या गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील रिव्हर्स अटॅम्प. हा फटका देखील चांगला आहे. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडला.
शॉट थर्ड मॅनला बेधून बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार. हा चौकार. चौकारांची हॅट्रिक त्या ठिकाणी आपण पाहतोय. कुलमान कालुराम भोईरच्या बॅटमधून. वाट स्टार्ट. अतिशय चांगली सुरुवात. पाच बॉलचा खेळ झालाय आणि 5 बॉलवर आतापर्यंत 4 चौकार कालुराम भोईरच्या बॅटमधून आल्यात. वाट स्टार्ट. अतिशय चांगली सुरुवात त्या ठिकाणी आणि त्यामधील 2 रिवर्स फटके देखील आपल्याला पाहायला मिळाले. या बॉलर्स देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संपर्क नाही आहे. बॉल निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद 18 धावा धावफलकावर. टॉस सोनादेवी टेमघर टीमने जिंकला आणि त्यानंतर फलंदाजी का स्वीकारली हे मात्र या ठिकाणी दाखवून दिलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात. 4 चौकार कालुराम भोईरच्या बॅटमधून आल्यात. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर संतोष ठाकरे येतोय. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. यानंतर चालू मॅचमधील विजेता संघ खेळलेला जय हनुमान गोवे टीम समोर. काय या बॉलेचा बॉल भरपूर चांगला होता. सन्माननीय शांतारामजी भोईर, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या षटकाची सुरुवात निर्धाव बॉल सोबत झाली आहे. पहिला बॉल जो आहे तो अतिशय सुरेख फेकला गेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात. अर्थातच या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल संतोष ठाकरेला. संतोष पुन्हा एकदा. या बॉलचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. मिडल ऑफ द बॅट. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. बिंदासच्या बॅटमधून हा बिंदास फटका पाहायला मिळाला. षटकार आलाय. संतोष पुन्हा एकदा. या बॉलचा बॉल ऑन साइडला. बॉल कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. मोठा फटका आणि त्यानंतर मात्र ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते. रणनीती भरपूर चांगली पाहायला मिळते. एका बाजूने कालुराम भोईर अगदी चौकारांमध्ये डील करतोय, तर दुसऱ्या बाजूने बिंदासच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. संतोष ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस आहे. आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त सिंगल. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक 26-26 वर पोहोचलंय. चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस यष्टीचित केलं गेलंय, मात्र तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे त्या ठिकाणावरनं. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल.
पहिली विकेट मिळेल का टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडासाठी, हे मात्र या ठिकाणी चेक केलं जाईल. प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे तपासलं जात आहे. तिसऱ्या पंचांसाठी देखील हा डिसिजन जो आहे ना तो भरपूर टफ आहे. यस, डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलाय. इट्स नॉट आउट. पॉपिंग क्रीजमध्ये त्या ठिकाणी बिंदास सुखरूप आहे. बॉल मात्र निर्धाव गेलाय. षटकारानंतर कमबॅक पाहायला मिळालंय संतोष ठाकरेच्या माध्यमातून. या वेळेस संधी होती गमावली त्या ठिकाणी. संदेश ठाकरेची ही चुकी पाहायला मिळते आहे. बॉल निर्धाव. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर 26 धावा झाल्या आहेत. पहिलं षटक 18 धावांचं, दुसरं षटक 8 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. तर अशा प्रकारे 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत पहिल्या 2 षटकामध्ये. मात्र यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या आधीच्या मॅचमध्ये देखील संतोष ठाकरेने चांगलं षटक फेकलं होतं. सोबतच फलंदाजी देखील भरपूर चांगली केली होती. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. गणेश ठाकरे षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी आलाय. पहिल्या बॉलवर 2 धावा कंप्लीट झाल्यात. विकेट मिळाली नाहीये अजूनही टीम अष्टविनायक ठाकूरपाडासाठी. पहिला विकेटच्या शोधात आहेत ते. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन केलं होतं. डायरेक्ट हिट झालंय. यस, पहिली विकेट. फलंदाज बाद. कालूराम भोईर बॅक टू द डगआउट. अगदी फिंगर रोल केल्या होत्या बॉलवर. बॉल काहीसा समजलेला नव्हता त्या ठिकाणी. थोडा वेळ चेंडू जरूर हवेत होता, मात्र त्यानंतर चेंडू कलेक्ट झाला. डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. पहिली विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. कालूराम भोईर बाद झालाय. नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
28 या धावसंख्येवर पहिली विकेट टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडासाठी. पाहूया दिनेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस वेगवान चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, संपर्क हवा तसा नाही आहे. बॉल निर्धाव जातोय. स्वर्गीय गणेश भोईर आणि स्वर्गीय भरत भोईर स्टँड जे आहे त्या ठिकाणी नक्कीच टीम ठाकूरपाड्याचे पाठीराखे पाहायला मिळतात, कारण चांगल्या बॉल नंतर त्या ठिकाणावरनं आवाज येतोय. या वेळेस देखील स्लोपरचा वापर केला होता. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जयहिंद. बॉल स्टॉप केला गेलाय. थ्रो देखील चांगला झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकले. 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक षटकार आपण बिंदाच्या बॅटमधून जरूर पाहिला होता, परंतु आतापर्यंत त्याच्या खेळीचा विचार केला तर 4 निर्धाव चेंडू खेळलाय. 7 बॉलवर 9 धावांचं योगदान आतापर्यंत बिंदाच्या बॅटमधून. या वेळेस बॅटची गाडा लागली आहे. यष्टीरक्षक बीट झालाय. लक फॅक्टर बिंदाच्या बाजूने आपण पाहतोय. आलाय लकीली हा चौकार. अगदी नशिबाची साथ मिळाली त्या ठिकाणी बिंदासला. बॅटची मोठी गडा, त्यानंतर अगदी यष्टीरक्षकाच्या बाजूने हा बॉल ट्रॅव्हल झाला होता. 4 धावा मिळाल्या. 4 ने धावफलक 34 वर पोहोचलंय. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. गणेश ठाकरेच्या माध्यमातून हे षटक फेकले जात आहे. गणेश ठाकरे पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज. वाडा कॅच, अतिशय सुरेख झेल गणेश ठाकरेच्या माध्यमातून. विकेट, फलंदाज बाद. दरम्यान पाहतोय आपण गोळेगावचे उद्योजक आणि आमचे खास मित्र अमर दादांचे आगमन झालेले. वेलकम अमर दादा, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महत्त्वाची विकेट काढली त्या ठिकाणी गणेश ठाकरेने. या षटकाचा विचार केला तर फक्त 8 धावा खर्च करत 1 विकेट. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज तुषार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचं अंतिम षटक. पाहूया गोलंदाज कोण येतोय. यस, किरण त्या ठिकाणी सज्ज होतोय. षटकार हॅट्रिक आणि सोबतच विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि ही संधी जी आहे ती दोन्ही टीमसाठी आहे. सन्माननीय हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे अण्णा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलं आहे, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. मॅन बिहाइंड शो सुभाष दादा ठाकरे, आज त्यांचा जन्मदिवस देखील आहे. शेवटचं षटक किरण बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. समोर आपण दिनेशला पाहतोय. या वले स्विचिट, काय कमालीचा फटका सजवलाय. अगदी मन बनवलं होतं आधीच आणि त्यानंतर मात्र यश मिळतंय त्या फटक्यामागे. आलाय दिनेशच्या बॅटमधून हा चौकार. या प्रकारचे फटके नक्कीच कालुराम भोईरने देखील खेळले होते. 2 चौकार त्याच्या बॅटमधून रिव्हर्समध्ये पाहिले होते आणि त्याच फटक्याची पुनरावृत्ती या ठिकाणी. आलाय चौकार. षटकाची सुरुवात 4 ने झाली आहे. 38 धावा धावफलकावर. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे.
चला थोडं स्पीडअप करा, यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. या बलेस ऑन साइडला अजून एक दमदार फटका, बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक 44 वर पोहोचलाय. अगदी मिडल ऑफ द बॅट झाला, मोहर उमटली होती त्या ठिकाणी षटकाराची. दिनेश शेवटच्या ओव्हरमध्ये प्रहार करतोय. 2 बॉल खेळलाय, एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस वेगवान चेंडू बीट केलाय फलंदाजाला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव गेलाय. विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे 4 स्टार ग्रुपच्या माध्यमातून. ऑन साइडला बॉल स्क्वेअर लेगमधून ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो ओव्हर झालाय आणि त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 3 धावांच्या मदतीने धावफलक 47 वर पोहोचलाय. अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणावरनं बाकी आहे. चांगल्या धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत सोनादेवी टेमघर टीमच्या बाजूने. आणि खास करून सोनादेवी टेमघर टीमचा विचार केला तर गोलंदाजी देखील त्यांची ताकद राहिली आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 50 कंप्लीट होईल का याकडे नक्कीच त्यांचं लक्ष असणार आहे. किरण पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गणेश ठाकरेला आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस, रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. शेवटचा बॉल अजूनही शेष आहे आणि यानंतर आपल्याला समजेल की किती धावांचं लक्ष असेल श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम समोर. आतापर्यंत 49 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा बॉल. किरण. या बॉलेस फुल टॉस होता ऑन साइडला. बॉल स्क्वेअर लेगमधून ट्रॅव्हल झाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होतात आणि 2 धावांच्या मदतीने 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 52 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय सोनादेवी टेमघर टीमने श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम समोर.
चला इकडे गणेशा गणेशा मी काय भांगायला लावली का इकडे मी काय बोललो का त्या टाइमला हे मला एकला कोपऱ्यानं दम देतात माहिती आहे का दिमाग करा बट कॉमेंट नाही जाऊ दे अरे भाई इथं स्कोर नव्हता मी काय भोंगड बदला का ते मला बाजूला नेऊन सांगतात माहिती आहे म्हणजे आवडे यायच नाही माहिती पाठल्या तिकडे जाणार ना कुठे जायचं आवडे 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 बोलणं जे करू ना या पण आहे चालू ठेव चालू ठेव खूप खूप धन्यवाद मेरी आवाज मेरी पहचान आणि आमचे खास मित्र संदेशजी वकारे जे इथं मात्र बॅनर आहे पाहतो आपण आदरणीय करचन ठाकरे साहेब तसेच शिवनाथ ठाकरे साहेबांनी दत्तात्रय यांच्या बॅनर जर हिट लागला तर तब्बल 2000 रुपये ओके ठीक आहे नॉट आउट सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण राईट आर्म ऑफ द विकेट चांगला फटका वाह फोर्सिंग फटका मिडामध्ये चेंडू इथं मात्र चाललंय लॉंग टॉप बाउंड्री लाईनकडे आणि खेळता खेळता सीमा पार आला ह्या खणखणी चौकार जर्मन गोवे टीमचा संघटक आपण सज्ज राहायचे
हॅट्रिकला 3000 4 स्टार ग्रुप करशा 3000 करू का कट करतो. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पण चांगला फटका नाहीये, फटका फसलाय. शॉप डिस्मिसल. पूर्णपणे जबाबदारी आता मात्र संजय ठाकरे, हार्दिक पांड्या, ठाकूर पाटा यावर राहील. त्यानंतर किमॅन फॉर ऑफ द गणेश. पवार सर सिक्सरसाठी 3000 रुपये. 4 स्टार ग्रुप सागर ठाकरे, श्रीनाथ करे, अंकुश करे, निशांत चौधरी. सिक्सर शेतकऱ्याच्या टेकसाठी पाहतोय आपण सागर ठाकरे, श्रीनाथ तरे आणि अंकेश तरे यांच्याकडून निशांत चौधरी निशांत चौधरी यांच्याकडून तब्बल 3000 रुपये देण्यात येईल. 4 स्टार 4 स्टार ग्रुप. ग्रुप. ज्यांना पण पैसे लावायचे असेल त्यांनी रोकडा पहिले जमा करायचे, त्याच्यानंतर नाव पुकारण्यात येईल. सुनील पवारचा आदेश आहे. ज्यांना पण पैसे लावायचे असतील पहिले पैसे जमा करा, त्यानंतर बक्षीस लावण्यात येईल. आता ते ऑनलाईन लाईव्ह वाह, सुपर शॉट. सीमा पार जाईल की नाही पाहायचे. अतिशय वेगाने आउटफील्ड आहे. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. भगवान ठाकरेच्या बॅटमधून खणखणी चौकार. आमचे अण्णा ज्याच्या नावाने ही स्पर्धा आहे, कारण की आयोजक कमिटीचे ते सर्व 3 चौकात मारले तर अण्णा यांच्याकडून 500 रुपये, 1000 रुपये. 3 रेवण यांच्याकडून बस पप्पाला. यास. ओ वा, पण इथं मला पथका चुकीचा आहे आणि जेलबाद. कैलास आहे माय फेवरेट क्षेत्राच्या 40+ मधून. आमचे आदरणीय विश्वनाथ दादा आता चालले बॅटिंगला. धावसंख्या पहिले धावपलकर पाहतोय आपण 10. पहिले षटक परत बघतो. चांगली धावसंख्या. येणार बॅटमध्ये किमॅन, गणेश, संतोष, किरण सारखे दिग्गज. विश्वनाथ दादासाठी सुवर्ण संधी. आमचे अण्णा जे आयोजक आहे त्यांच्याकडून प्रत्येक षटकाला 500 रुपये. प्रति षटकाला 500 रुपये अण्णाकडून. बावनचा टार्गेट आहे आणि आता पाहतोय की एवढं मोठा टार्गेट नाही आहे, कारण की जर पाहिला पण आयोजक संघ आहे, होम ग्राउंड आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि या चांगल्या चेंडू मात्र पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती धावसंख्यामध्ये धावपकर फक्त आणि फक्त 10. यास प्रेणे मी नाही बोलू बरं, आयोजक संघात ते सांगतो. मला माहिती आहे खूप पैसा जास्त ठाकूपडा गावाकडे. तेच का सागरन ते ना. सागर ठाकरे, श्रीनाथ तरे, अंकेश तरे, निशांत चौधरी यांच्याकडून 5 स्टार 4 स्टार ग्रुप यांच्याकडून जे बक्षीस ते आमच्याकडे जमा झालेले आहेत तब्बल 2500 रुपये. 3000 रुपये. 3000 रुपये आलेले ते विक्रम सरकडे जमा आहेत. दादा ती जबरदस्त मी घेत नाही पहिल्या दिवसापासून. आता मात्र येणारे 18 चेंडू सामना जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता अजून. यस जयंत पाटील पहिल्या सामन्यातले सामने म्हणजे ज्याचा उल्लेख आपण केला होता तो आला. इथं मात्र
एक षटकामध्ये फक्त 7 धावा आणि 2 विकेट. ग्रेट बॉलिंग, अजून तेच परफॉर्म कायम आहे. संजय ठाकरे, हार्दिक पांड्या ऑफ ठाकूरपाडा, मोठी जबाबदारी असेल. चला आपण वेलकम घ्या सोनदेव टीमगड संघ. ओहो वाह वाह वाह, ये तो जाएगी. आला दमदार तुफानी हार्दिक पांड्याच्या बॅटमधून षटकार. हार्दिक पांड्या फुटला ठाकूरपाडाचा. इनकी कहानी अलग है. चल पड़े तो बस सबकी चल पड़ी. आणि समोर पाहतो आपण नजीत स्वर्गीय गणेश भाऊ स्टँड आणि स्वर्गीय शेत भरत भाऊ स्टँड आणि त्यामध्ये ठाकूरपाड्याचे पाठीधागे आहेत. आता मात्र 2 मारले तर निश्चित 4 स्टार ग्रुपकडून 3,000 रुपयाचं बक्षीस आहे. सागर ठाकरे, श्रीनाथ तरे, अंकेश तरे आणि निशांत चौधरी यांच्याकडून अजून एक पण यास मात्र खाली क्षेत्र नाहीये. इथं 40 परिस्थिती चालू होती. सिर्फ एक धाव इथं मात्र एक धाव. एका धावून टीमची धावसंख्या पुढे सरकते ती पाहतोय आपण 17. सामना संपला नाहीये. किमॅन फॉर द गणेश बाकी आहे. त्यानंतर संतोष 43 धावा, म्हणजे आजच्या नाईटचा प्लेयर ऑफ द डे. शिक्षण वारसी भिवंडीचे खूप मोठं नेतृत्व कसन ठाकरे साहेब तसेच शिवनाथ ठाकरे साहेबांनी देतात. तरी यांच्या बॅनरला जर चेंडू हिट झाला तर 3,000 रुपयाचे बक्षीस देण्यात येईल. आता मात्र 2 धावा इथं मात्र कंप्लीट करेल. या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 19. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. हा सामना खूप मोठा आहे. दोन्ही संघ तुल्य बल्ले आहेत. ओहो, एक चेंडू निर्धाव म्हणजे अष्टनायक ठाकूर संघाचा प्रवेश छायेत नेणारा असतो. हार्दिक पांड्या नॉन स्ट्राईकला आहे. नाही तो नाही आहे. विश्वनाथ सज्ज होताना खेळण्यासाठी. एक सिंगल. धावसंख्येत बदल पाहतोय 20. अजून 32 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. अष्टनायक ठाकूर टीमला बिग इव्हेंट पाहतोय आपण. हरिभक्त पाटील आमचे गुरुवर्य अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2025 हा देखना सोहळा. वाह, स्लॉक केले या आसपास पाहतोय. स्कोरलेकडे चेंडू सज्ज. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना आणि इथं मात्र निश्चित असं वाटते की दुसरी धाव पूर्ण होईल की नाही. बघता बघता 30 पंचाकडे निर्णय सोपवलेला आहे. हा निर्णय हायकोर्टामध्ये प्रस्थापित केला आहे. 30 अंपाकडे निर्णय. थांबा थोडं शांती घ्या. मग 30 अंपायर कशासाठी आहेत. अरे काय गोष्ट करता शेड तुम्ही. तुम्ही कशाला आहे म्हणतो असं बोलणं डायरेक्ट. आउट. हार्दिक पांड्या ऑफ ठाकूरपाडा.
आता मात्र संतोष की मॅन फॉर ऑफ द ठाकूरपाडा. अजून सामना संपला नाहीये. पाहतोय आपण येणारे 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 31-31. आता मात्र सोपा विषय नाही आहे ठाकूरपाडा टीमसाठी. मेहनत करावी लागेल. बॉलर पाहतोय आपण अरुण दादा. अजून कित्येक वर्षापर्यंत या कुलमॅन टेमगरचा हा शांत. राईट आर्मवर विकेट. समोर खेळण्यासाठी विश्वनाथ. 12 चेंडू 31 असं समीकरण. किमान या षटकामध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. चला विलेज संबंधी आपण सहभाग करायचा आहे. विश्वनाथ एक धोक्याची घंटा बनला आहे ठाकूरपाडा टीमसाठी. आता मात्र पतीचा प्रवास करावा लागेल की नाही पाहायचं आहे. दोन आउट दिले कॅच पण नव्हतं स्टंपिंग पण या अरे अंपायर आउट आहे का? द बोर्ड तर वळी करा मग. काहीतरी वरती करा. काय तर हे आहे का आता बोर्ड तर वरती करा पाहिजे. अंपायर कुठे? हा 40+ चा गेम आहे शेवटी. पावणे 2 वाजले तसं दिसेल. जरा वरती करायला पाहिजे ना जास्ती. हात कुठे गेला त्यांनी? वरती दिसला का? किमॉन अजून सामना संपला नाहीये. दोन्ही संघ खूप चांगले आहेत. किमॅन गणेश. सज्जोतना गोलंदाज. राट्यामध्ये विकेट. समोर गणेश ठाकरे. आयोजक स्वतः पाहतोय आपण आज आपल्या टीमसाठी एक चांगली न भूतो न भविष्यातील सिरीज साकावी लागेल. कारण की समीकरण हार्ड आहे ठाकूरपाडा टीमसाठी. ओहो एवढा येतो गणेश ठाकरे. षटकार. पत्रा बजाव शॉट. बॉल. पैसे जमा करा. डायरेक्ट जा त्यांचे डबल. दे 3-4 दे. हाँ यस इनको बोलते बेटे पप्पा के लिए हट्टी के लिए 3,000 3,000 3,000. पहिल्या चेंडू अतिशय चांगला प्रहार. आवाज कमी थोडं. अरे आवाज कमी आवाज आहे थोडं. दोघांची पार्टनरशिप 65 धावाची. क्या बात आहे. आमचे विक्रमसिंग सांगताना मागच्या पहिल्या मॅचमध्ये वा हे दोन्ही दिग्गज आहे. एक मारले. अजून 2 जण मारले. सागर ठाकरे, श्रीनाथ तरे, अंकित तरे आणि निशांत चौधरी. 4 स्टार ग्रुप यांच्याकडून तब्बल 3,000 रुपये. आमच्या अण्णा यांच्याकडून तर बक्षीस आहे. हो चांगला चेंडू. स्ट्रोक चेक केलाय. ऑफ ड्राईव्ह. एक साखरकडे डिफेन्स जातो. एकदा पूर्ण. माहिती आहे की विकेट किती महत्वाची आहे. दोन्ही ग्रेट प्लेयर आहेत. या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे शकते. आता मात्र पाहतोय आपण 29. आता मात्र किती पाहिजे विक्रम सर? 23 धावांची आवश्यकता आहे. 6 म्हणजे 6 षटक जर मारले
फोर स्टार ग्रुप सागर ठाकरे, श्रीनाथ तरे, अंकित तरे आणि निशांत चौधरी यांच्याकडून अतिशय अप्रतिम चेंडू होता पाहतोय आपण. आता मात्र पूर्णपणे कमबॅक करताना तिसऱ्या षटकात प्रगतीचा सोपा विजय नाही आहे. सोनर टेमकर संघ फाईट करताना पाहतोय आपण. लोकांसोबत येणार मी सज्ज होताना हो चांगला बॉल नाही आहे हा, वाईट बॉल. अजून सामना संपला नाही आहे. आता मात्र धावसंख्या बघतोय आपण. 7-22 7-22. यावेळेस पाहता अप्रतिम फटका डाऊन द ग्राउंड, सीमा पार 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 आला दंडनी चौकार. आता मात्र 4 जरी मारले 4000. फोर स्टार ग्रुप केमॅन सागर ठाकरे, श्रीनाथ तरे, अंकित तरे आणि निशांत चौधरी यांच्याकडून सामना जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडूमध्ये 18 धावची आवश्यकता आहे. जोपर्यंत जोडी आहे ना तोपर्यंत आस आहे. तू काय बोल नको डबल येणार पण म्हणजे आई सोबत. तू काय बोल नको मी कधी येते मग टाकू पाहिजे तुम्हाला सांगितलं म्हणून हक्क दाखवतो. अरे जा किती बघली तुझ्यासारखे. अरे येणार नाही बोललो ना तुला मी. डबल बोलू पण नको मला. तुम्हाला पाहिजे माहिती आहे का. हा तू काय नको बोलू पण. हा तू मला बोलून नको. तू अजून काय गाण म्हणून बोलू नको बोलू नका. कशाला विसरून देता मला. आता येणार नाही का त्याला मी काय चुती आहे का दिवसभर कॉमेंट केलेलं इकडे. मग तू कशाला बोलतो मग तू तुझी घ्या शांती घे नाही शांती. तर तुम्ही का एवढे पोबे अंबार आहे का. जाणार आता कशाला बोलतो. तुझ्या बापाकडून पेली का नाही. असे बोलतात ना शांती. तुला चांगला मानतो मग शांती नाही. लोकांच्या आगून तू कशाला शांती घेतो. तुझ्या बापाकडची पिली का. फुकट बोलायला लावते शेठ. अरे आहे का तुम्हाला तेल लागतं मध्ये. आम्ही 4 घंटे खायला जात नाही माहिती आहे का. आम्हाला त्याला सांग ना. त्याला मला त्याला सांग ना आम्हाला भाऊला. तो भाऊ पाटील भाऊ कशाला त्याच्या मागे लागतं. 6 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 18 धावची आवश्यकता आहे. संतोष अरे बोलणार पण नाही तुला. जा लाईव्ह मध्ये सांगतो. यावेळेस पाहता पाहतोय की आपण हा फटका आता मात्र 30 पण अपूर्ण होईल की नाही. या दोन टीमची धावसंख्या पाहतोय आपण 36. 5-16. स्ट्राईकला मात्र संतोष तब्बल 5 षटकार ठोकले होते. इथं मात्र फक्त 2 मारावे लागेल. 5 मारले इथं मात्र 2 मारावे लागेल. सज्ज होताना गोलंदाज. ओहो स्टँड अँड डिलेवर डाऊन द ग्राउंड. सोनर टीमगरचा हा बेट गोलंदाज होता माहिती आहे का. त्याच्या विरुद्ध एवढं सोपं नाही आहे. पण गणेश ठाकरे स्ट्रायकर पासून लांब जातोय. सज्ज होताना गोलंदाज. या चेंडू षटकार येणं गरजेचं आहे. आणि खराब चेंडू. आता मात्र पाहतो की काय घडलंय काय बिघडलंय. तुम्ही काय बोल नका. आमचे 30 पंच आहेत. 30 पंच आहेत. तुम्ही बोल नका तिथून. भाऊ पाटील
तुम्ही येऊ नका कोणी वरती, चला खाली जरा. अरे तुम्ही आखी कमिटीने दारू पिली आज काय आम्ही बोलणार. तुला काय करायचं ते बघतो ना, भाऊ पाटील तुला काय सांगितलं एकच अँगल दाखवतो दाखवते बस. तू थांब नाही शेट कॉमेडी दाखव तू दापोडे म्हणून असं बेकार झालं तुझं ते माहिती आहे बापा. मी नाही कॉमेडी लोक काम नाही तिथं ते आम तीसरे पास नो बॉल. आता मग पाहतोय की आमचे स्कोरर सांगेल. प्रीट 4-12 पुढचा चेंडू प्रीट. एक झंझावत पाहतोय आपण, दोन्ही संघ उच्च कोटीचे आहेत नो डाऊट. प्रीट मध्ये आता मात्र स्ट्राईक किमॅन ऑफ द गणेश ठाकरेकडे आहे. संधीचं सोनं कसं करायचं हे सांगताना इथं मात्र पाहायचं आहे. शेतक्षमध्ये थोडंसं परिवर्तन पाहतोय आपण. आता मात्र किमॅन गणेश ठाकरेसाठी एक सुवर्ण संधी असेल. प्रीट चार 12 असं समीकरण. कोण जिंकेल कोण हारेल. ओ हो अतिशय खराब फटका म्हणता येईल. अप्रतिम खराब फटका. फुलटॉप भेटता फ्रीट. आता मात्र 3 आणि 11 अतिशय अफाट चांगला चेंडू हाताळला गेला पाहतोय आपण. तीन 11 संतोष ठाकरे सज्ज होताना. तुम्हाला जे हात बघतो माझा नाही मी नाही बघत तुझा हात बघला तर तुझ्या बघ ना तुझा हात किती आहे तुझं भविष्य आहे ना. एकीचे येईल एक शॉट पण एवढं नाही आहे. सोनदेव टीमचा हा पहिल्या मॅच गोलंदाज आहे. त्याच्या अगेन्स्टचा 18 धावा घेणं सोपं नाही आहे नो डाऊट. समोर पण डेंजर आहे. आजच्या दिवसाचा सर्वात चांगला प्लेअर कोणी असत संतोष ठाकरे. सांगू शकत नाही. चेन्नई बॅटचा हा फळीचा खेळ आहे. कोण जिंकेल कोण हारेल पण होतेच्या ठिकाणी वाटाणा सामना पाहतोय आपण. सजवता गोलंदाज. ओ हो हो पिकअप वा 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 वा. हा गळमे षटकार. अजून सामना संपला नाहीये. अजून संपला नाहीये कारण की 2 चेंडूंनी 5 धावेची आवश्यकता. 2-5 बरोबर नाही विक्रम सर. 2-5 काय शॉट मारला वा. सोनूबाई अतिशय खुश आहेत कारण की अजय कमिटीचे आहेत. तेजस भाई किधर गए. A1 जोडी आमचे खाद्यमंत्री कॉमेंट्री आमच्या लोकांचे
आता एक शब्द बोलला तर नको बोलतो म्हणजे जाऊ दे. कुवर बरोबर ना. सर्व काही जेव्हा जेव्हा सुभाषा टुर्नामेंट होतात संपूर्ण व्यवहार तेजाबाईकडे असतो. 2 चेंडू आणि 5. तेजस जर सामना जिंकला तुझ्याकडे 500 रुपये. चल. अष्टविनापर्यंत जर सामना जिंकला तेजसबाई यांच्याकडून तब्बल 500 रुपये. अष्टविनायक ठाऊका टीम कडून. अष्टविनायक ठाकूरला तेजसबाई कडून टीमला. ओ हो माय गॉड, ये मानने वाले है. ये पहले मैच के विनर गेंदबाज है. 1 चेंडू आणि 5 म्हणजे षटकार मारावा लागेल. बॉल कसा टाकला त्याने परफेक्ट टाकला नाही लो बुलडोजर. दीड आणि 4 स्टार ग्रुप सागर ठाकरे, श्रीनाथ तरे, अंकित तरे, निशांत कुंवर याच्याकडून 1000 रुपये. चल. गोल्डन शहरासाठी. ओ हो हो. चला आयोजक कमिटी आहे.